पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। नदीकिनारी जमा झालेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचं केलं विधिवत विसर्जन। धुळे जिल्हा पोलिसांनी सामाजिक सलोखा जोपासत विसर्जित न झालेल्या गणपती बाप्पांच्या मूर्तींना एकत्र करत त्यांचं विधिवत विसर्जन केलं। धुळे शहरातील पांझरा नदीत गणेश भक्तांनी बाप्पांचं विसर्जन केलं, मात्र अनेक मूर्त्या पाण्याच्या प्रवाहात किनाऱ्याला जमा झाल्या होत्या। तसेच कमी पाण्याच्या ठिकाणी मूर्ती विसर्जित करण्यात आल्यामुळे त्या पाणी कमी झाल्यावर उघड्यावर पडून होत्या। या सर्व मूर्ती शहरातील विविध पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्र केल्या आणि वाहनांच्या माध्यमातून जिथे पाणी अधिक आहे त्या ठिकाणी विसर्जित करण्यात आल्या। शहरातील हत्ती डोह या ठिकाणी या सर्व मूर्ती एकत्र करून टप्प्याटप्प्याने विधिवत पद्धतीने विसर्जित करण्यात आल्या। धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पनेतून हे काम प्रत्यक्षात आणलं गेलं। सुमारे 300 पेक्षा अधिक गणेश मूर्तींच्या विधिवत पद्धतीने पोलिसांनी विसर्जन केलं। गणपती बाप्पाच्या मूर्त्यांचं विटंबन होणार नाही याची दक्षता यावेळेस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। सर, आपण आता एक अनोखा उपक्रम पोलीस दलाने इनिशिएट केलेला आहे। मूर्त्यांचं बऱ्याचदा त्या प्रवाहित होत नाहीत विसर्जन करत असताना, आपण त्यांना कसं व्यवस्थित त्यांची विल्हेवाट लावत आहोत। आता आपण जिथे उभा आहोत तो हत्ती डोह हा धुळे शहरामधला भाग आहे, तिथे मोठ्या प्रमाणे आपण गणपतीचं विसर्जन करतो। पण याचप्रमाणे इतर देखील अनेक ठिकाणी आपण विसर्जन करत आहोत। त्या ठिकाणी आमच्या असे निदर्शनास आले की खूप ठिकाणी श्रीच्या मूर्तींचं तिथे पडलेलं आहे किंवा त्यांचा काही हात तुटलेला आहे आणि त्याची विटंबना होण्याची देखील शक्यता आहे। त्याच्यामुळे सर्व पोलिसांकडून आपण असे छोटे टेम्पो घेऊन त्यांना आपण इथे हत्ती डोहाचे इथे आणत आहोत। तिथल्या लोकल जे मुलं आहेत त्यांच्यामार्फत आपण त्यांचे विसर्जन रितसर आपण इथे करून घेत आहोत, जेणेकरून मूर्तींची विटंबना होणार नाही आणि पुढे आणखी काही त्याच्यामधून इश्यू होणार नाही। सर, आतापर्यंत जवळपास किती मूर्त्या विधिवत पद्धतीने त्यांना विसर्जित करण्यात आल्या आहे? आतापर्यंत आपण 4 टेम्पो इथे आलेले आहेत आणि 250 ते 300 पर्यंतच्या मूर्त्या आपण इथे हत्ती डोहाचे इथे विसर्जन केले आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।